नमस्कार, मी स्वाती पाटील. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिवस्तुती स्तोत्र पाहिलं आहे. आज मी 11वा अध्यायाचं पठण करत आहे. 11वा अध्याय म्हणजे एक पूर्ण रुद्र केल्याचं समान त्याचं पुण्य भेटतं असं आपण ऐकलं आहे. तर आज तुम्हाला मी या 11व्या अध्यायाचं पठण करून दाखवणार आहे. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. ती जगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी चाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणी जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशीचा नुप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दयाद भूसूर, धन्य म्हणती तेची राजेश्वर. लांछना घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदभाषिणी, पूर्वदत्ते शीलाधिजे कामिनी. सूत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस्फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होणी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगेधू अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्ता माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवल्यामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपचा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवांचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेंची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परिते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवय वेष्टींत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वय पाणाचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहविले. पराशरासी पुलस्थिने प्रार्थिले, मग वांचले रावणाधिक. विरंची सदटावणे क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली वैश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी होईल विस्तार ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जाणुनी.
राव प्रधान समोरे धावती साष्टांगणमुनी घरासी आणि ती षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव बिनविकर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवांचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र जेवाजे आणि समग्र अरुढावे अवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी उड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसिम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणी नृत्य करी जैसा उगोला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवर सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी संप्रकाश शय्याजीचे अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्यांचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य इति घरा वेश्या असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नसे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मणी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेंची बांधी प्रीतीने करी शिलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवतीच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सदा सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ती अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वीमलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंद घण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेंची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभेऊन आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुणी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे
एरीने अवश्य म्हणून ठेविले नत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नत्य शाळेस लागला अग्नी, जण धाव लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तिस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वातात मत चेतला. तशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून, कुकट मरकट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते दभा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोड. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाश पंते जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भंग, उडी घातली सवैग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविली सर्व ब्रह्मवृंदा. लोटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिली शिव ध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. श्री झुळझुळवा हे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळातयांचे शिरी, निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरविती. वरचेवर कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरवणी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरुण, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुणी त्वरित, नगरा समवेत चालिली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैंची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथींचे गोड उदक, अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरतृंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागरे, भक्ता कारणे निर्मिली. जेथे वसंता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुकुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चुन. त्याच पूर्व पुण्य करुण, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावितील बहुतांश, उद्धरतील तुम्हांते. आमत्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास. परम प्रिय राजस, प्राणाहून आवडे. तुमच्या आगमने करुण, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगासे ते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अणमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा.
आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावले या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमत्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायसी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार. जय पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य तेथुनी जाहले महत्वत्त. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया. सत्वांशे निर्मिलापित वसन रजांशे सृष्टीकर्ता द्रोहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व सिद्ध्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशिले. चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुहे ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करिता हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय कती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रां सांगे रुद्रहा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याच्यानी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शने त्यांचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्य निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेकधार धरी मृत्यू दूरी होय साच. अथवा शतघट स्थापुना दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी. नित्यरद्दहा सहस्त्र अवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरले दृढचरण सद्गदोनी बोलत. सकल ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून. तरी त्वाचारत्व पूर्ण करावे तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालू न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षण ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपणात गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत.
एक काळ पुरुष भयानक, थोर ऊर्ध्वचटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत खदिरांगा सारिके. जो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची सम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते जे जैसे गभस्थी, दिगंततम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडुनी बंधन, त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखींचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गरजते वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर, मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्राणा धडकती भेरी, नादन माये नभोधरी, असो भद्रसेन यावरी विधुयुक्त होम करीतसे. षड्रस अन्य शोभिवंत अलंकार, दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागे भांडारे, मुक्त केले राजेंद्रे, म्हणे आवडे तितके भरा एक सरे. मागे पुढे पाहू नका, सर्व याचे केले तृप्त, पुरे पुरे हेची एकिली मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवणी, की काशी क्षेत्रावरी सरधुणी, की शतत्पल्ले मुडाणी रमणलिंगे अर्चिजे. की निर्दैवास सापडे चिंतामणी, शुद्धता पुढे क्षीराब्धी धावणी, तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतानपादी काय हृदय रत्न, शिष्य हे ज्याचे दिभुणी जाण, वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, त्यासी चतुर्दश विद्या करतला मळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शुक्राधिका. तो नारद देखुनी तेच क्षणी, कुंडांतुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवणी, उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावणी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमणी, षोडोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा टाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधवण, तुझ्या पुत्रांचे चुकले मरण, गुरुनुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसूत एका ते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा टाकून कृतांत, कर जोडून स्थवन करीत, हे अपर्णाधो हिमणाचा मात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घातली लोळणी, आणिक सहस्त्र रुद्र करुणी, महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडथा निर्दोष, तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तर ती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन, तो शिविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यांसी होय आयुष्य संतती, त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोणी नेती शिवपदा. दशशत कपिला दान,
ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एव महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिव कीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रास राज्य देऊन, युवराज तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शुभदासी पाहून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाणा, स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताही. येथे जो मानील अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसोनी वांझ झाली माता, त्यासी संगती न धरावी तत्वता. त्यांसी संभाषण करिता, महापातक जाणीजे. ते आपल्या ग्रहस नाणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे. ते तेजावे जीवे भावे, जेवी सुशीळ हिंसक ग्रह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडी जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयांसी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंगण विते कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय घोडा. श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. हर हर शंभो. हे आत्ता आपला 11वा अध्याय पठण झाला आहे. या होत्या संस्कृत ओव्या. याचा थोडक्यात मराठीमध्ये सार दिलेला आहे, ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. सूत म्हणाले, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्मा व प्रधानपुत्र तारक हे दोघे लहानपणापासूनचे मित्र होते. दोघेही शिवभक्त असून गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगाला भस्म लावून शिवस्मरण करत असत. त्यांच्या दोघांच्या वडिलांना त्यांची फार काळजी वाटे. एकदा पराशर ऋषी राजांच्या भेटीसाठी आले असता राजाने मुलाविषयी वाटणारी चिंता सांगितली. ऋषींनी सांगितले, पूर्वी नंदीग्राम या गावी महानंदा नावाची वेश्या राहत होती. तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्यांना ती रुद्राक्षमाळा घालून भस्म लावून नृत्य शिकवित असे. तिच्या नृत्यशाळेस एक शिवलिंग होते. तिथे ती या दोघांना बांधून ठेवत असे. त्यामुळे त्यांच्या कानावर तेथे शिवनाम पडत असे. एकदा भगवान शंकर सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले, तेव्हा तिने मी 3 दिवस फक्त तुमचीच असेन असे सांगितले. सौदागराने आपल्याकडील दिव्य शिवलिंग तिला दिले व म्हणाले, हे शिवलिंग म्हणजे माझे प्राण आहेत. ते भंगले तर मी अग्नी प्रवेश करेन. एके रात्री ते उभयता मंचकावर झोपले असता नृत्यशाळेस आग लागून ते दिव्य शिवलिंग भस्म झाले. महानंदेने कोंबडा व माकडाचे आगीतून सुटका केली. सौदागराने अग्निप्रवेश करून आपले जीवन संपवले. महानंदेने सती जाण्याचे ठरविले व जळत्या चितेत उडी घातली. पण शंकराने तिला वरचेवर झेलून आपल्या चरणांशी अढळ पद दिले. राजा, तुझा मुलगा व प्रधानाचा मुलगा हेच पूर्वजन्मीचे कोंबडा व माकड होते असे ऋषी म्हणाले. राजा, तुझा पुत्र अल्पायुष्य आहे. तो बरोबर 7व्या दिवशी मरणार आहे. हे संकट जर टाळायचे असेल तर तू शिवावर संततधारा धरून रुद्राध्यायाची पारायण कर. राजाने मुलाचे प्राण वाचवण्यासाठी सर्व काही यथोचित केले. 7व्या दिवशी जेव्हा राजाच्या मुलाची मृत्यूघटिका जवळ आली तेव्हा तो बेशुद्ध पडला.
पराशर ऋषींनी रुद्रोदक शिंपडून मुलाला भानावर आणले. मुलगा भानावर आल्यावर शिवदत्तांनी आपले प्राण कसे परत आणले ते सांगितले. नारदांनी प्रकट होऊन या मुलाचे म्हणणे खरे आहे असे सांगितले. मग राजाने नगरीत आनंदोत्सव साजरा करून नारद व पराशर ऋषींचा सन्मान केला. सुधर्मास गादीवर बसून राजा प्रधानासह तप करण्यासाठी वनात निघून गेला. शंकराने त्या दोघांनाही आपल्यात सामावून घेतलं. अशा प्रकारे इथे 11वा अध्याय संपूर्ण झाला. यानंतर असेच शिवलीलामृत ग्रंथातील वेगवेगळे अध्याय किंवा प्रत्येक अध्यायाचं पारायण इथे मी तुम्हाला करून दाखवेन किंवा अनुष्ठान करेन. धन्यवाद.